आणि या 40 दिवसामध्ये वेगवेगळ्या समय मी इथे येऊन प्रभूचे वचनाची घोषणा केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे तरुण संघामध्ये देखील पुष्कळदा मी जाऊन संदेश दिलेला आहे आणि तिथे देखील प्रभूने माझी सेवा आशीर्वादित केलेली आहे. आणि पुणे येथील ताडीवाला रोड येथे प्रभूची सेवा करत असताना आज परत एक वार आपल्या सर्वांमध्ये मी आलो असताना एक विशेष दिनी आज आपण आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करणार आहोत. आणि त्यासाठी परत एक वार आपण प्रभूकडे बघूया, कारण की हा दिवस आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यासाठी जेव्हा आज आपण या दिवसाबद्दल विचार करतो तेव्हा या गोष्टीची आम्हाला जाणीव होते की आजचा दिन जो आहे तो स्पाय वेनसडे असं म्हणून ओळखला जातो. आणि स्पायचा अर्थ निश्चितच हेरगिरी करण्याचे संबंध नाही, तरी देखील घात करणारा एक असा व्यक्ती आहे ज्याच्याशी संबंधित हा विचार किंवा हा दिन मानला जातो. आणि आपण असाच मनन करणाऱ्या शास्त्र पाठामध्ये वाचलेला आहे की यहुदा याने फितुरी केलेली आहे. आणि आज आपण आपल्या या संदेशाच्या द्वारे यहुदाने कशा प्रकारे एक मोठं फितुरीचं कार्य म्हणूया किंवा आपल्या या गुरुला किंवा न ओळखलेल्या या देवाच्या ह्या सेवेच्या अंतिम टप्प्यामध्ये जे कार्य केलेले त्यामुळे जे काही घडलेले आहे त्याकडे आज आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. प्रियांनो, या दिवसामध्ये आपल्याला दिसतं की उद्या जेव्हा आपण मेजापाशी येत असताना आज आपण आपल्या मनाची अंतःकरणाची विशेष तयारी करणार आहोत. कारण की हे फितुरीच्या नंतर आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने वलांडणाच्या भोजनाची तयारी केली. आणि वचन येणे प्रकारे आम्हाला सांगतं की येशूच्या सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन वलांडणाची तयारी केली. आणि प्रभूची ही अपेक्षा आहे की आज या दिनी आपण त्या भोजनाची विशेष करून जेव्हा उद्या आपण त्याच्या मेजापाशी येणार आहोत आणि त्याचे मोडलेलं शरीर आणि वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताची आठवण करणार आहोत, आज आपण विशेष तयारी करावं. कारण की आपल्याला असं दिसतं की जरी देवाचं कार्य आहे, जरी देवाची सेवा आहे, जरी देवाचा गौरव आहे, तरी देखील सैतानाचं कार्य देखील त्याच प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतं. आज देखील आपण आपल्या भारतीय आणि या भारताकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कुठेतरी मनाला वेदना होतात की एक काय चालू आहे. इलेक्शन जवळ आलेले आहे आणि मी त्याबद्दलच आजचा विशेष संदेश देत आहे. इलेक्शन जवळ आलेले आहे आणि प्रत्येकाला जेव्हा वातावरण आपण बघत आहोत तेव्हा आम्हाला असं कळून येतंय की कोण कोणत्या पार्टीमधून उभं आहे, मागच्या वेळेस कुठे कोणत्या पार्टीमध्ये होता, आज कोणत्या पार्टीमध्ये, याच्याकडे जर आपण विचार केला तर आपल्याला कन्फ्यूज होतो. 1919 मध्ये आपल्या 2019 मध्ये मागच्या इलेक्शन मध्ये आणि या इलेक्शन मध्ये जेव्हा आपण कम्पेअर केलं तर आपण म्हणाले हा या पार्टीमध्ये होता, आज दुसऱ्या पार्टीमधून तर तिथे परत उभा आहे. याद्वारे आपल्याला असं दिसतं की सत्तेसाठी, पैशासाठी, भीतीसाठी या सत्ताधीश लोकांनी फितुरी केलेली आहे. लोक ज्याला म्हणतात की एक नैतिकता, सत्ताधारी लोक आपली नैतिकता विसरून आपल्या पदासाठी हात मिळवणी करायची तयारी दाखवत आहे. आणि त्यामुळे जर वरचा नेता किंवा ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला बघून सत्ता चालवली जाते असे आदर्श व्यक्ती फितुरी करतात, तेव्हा कुठेतरी चुकीचा सिग्नल सर्वत्र जात असतो. आणि आज जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये आपण यहुदाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की येशूच्या बरोबर वावरणारा, येशूच्या बरोबर राहणारा हा फितुरी करू तरी कसा शकतो. आणि आज आपण काही लीडर्सच्याकडे बघतो आणि आपण म्हणतो अरे ह्यांच्याबद्दल तर आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं, परंतु हे आज ह्या पार्टीमध्ये, आज त्या पार्टीमध्ये गेलेले आहे. मनुष्याची ही प्रवृत्ती आहे प्रिया, मनुष्याची ही वृत्ती आहे
की आपल्या स्वार्थासाठी, आपल्या निश्चितच गौरवासाठी किंवा आपण म्हणूया खुर्चीसाठी, पदासाठी तो कोणत्या देखील पातळीला जाऊ शकतो. आता ही जी फितुरी आहे ही साधुरी फितुरी नाहीये. ही येशू जो जगाचा निर्माण करता आहे त्याच्या बरोबर कार्य करणाऱ्या एका शिष्याने केलेली फितुरी आहे. आणि त्या फितुरीच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तर आपलंच नव्हे तर येशू ख्रिस्ताला देखील कितीतरी दुःख झालेलं. येशू ख्रिस्त देखील त्याच्या संदर्भात जेव्हा स्टेटमेंट देतो तेव्हा तो म्हणतो की कदाचित तो जन्माला आला नसता तर बरे झाले असते, जन्माला आला नसता तर बरे झाले असते. आणि अशा प्रकारे ही जी वेदना आहे, आंतरिक वेदना आहे, ही येशू ख्रिस्ताने वलांडण्याच्या या भोजनाचे समय देखील व्यक्त केली आहे की तुमच्यामध्ये एक आहे जो मला धरून देणार आहे, जो माझ्याशी फितुरी ऑलरेडी त्याने केलेली आहे, आता समय आलेला आहे की मग तो मला धरून देणार आहे. आणि अशा समय प्रियांनो आम्हाला, आमच्या मनाला, आमच्या जीवनाला कुठेतरी हा प्रश्न पडतो की खरोखर देवाची देवाच्या मंदिरामध्ये देवाचे सेवक, देवाचे शिष्य, देवाचे लीडर करणारे लिडरशिप, देवाच्या मंडळीवर कार्य करणारे पाळक वर्ग, बिशप हे कशा प्रकारे फितुरी करू शकतात आणि या फितुरीच्या द्वारे ते साध्य तरी काय करत आहेत, ते जात तरी कोणत्या बाजूला आहे आणि कोणत्या प्रकारचं एक आपण म्हणूया की धडा समाजाला देत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीच्या मागे एक ईडी असते, प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते आणि त्यामुळे ते फितुरी करायला ते बाध्य होतात. या दिवसामध्ये आपण ईडीकडे पुष्कळचा बोर्ड दाखवतो किंवा पदाकडे पण एकदा बोर्ड दाखवतो आणि ही बाब खरी आहे की व्यक्ती अनेकदा अनेक गोष्टीच्या प्रेशर मध्ये येऊन काही निर्णय घेतो आणि त्यामुळे आपलं मूल्य, आपले संस्कार, आपल्या व्हॅल्यूज तो कुठेतरी विसरतो आणि एक कलंक जो आहे तो त्या पदासाठी म्हणूया, त्या व्यक्तीसाठी म्हणूया किंवा त्या पार्टीसाठी लागत असताना दिसतो. ठीक आहे, आपण या जगातल्या गोष्टीचा विचार करू नये, कारण की जग हे निश्चितच कलंकित असं आहे. जग हे काही फार पॉलिटिकली डर्टी आपण म्हणतो पॉलिटिक्स आहे, त्यामुळे तिथे तर आपल्याला तिथून काही धडा मिळणार नाही. परंतु जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये अशा गोष्टी बघतो तेव्हा आमचं मन देखील कष्टी होतं किंवा अनेकदा आपण देखील पळवाट शोधतो की यहुदा असा झाला, मी असं झालं तर काय फरक पडतो. आणि यासाठी आज आपण यहुदाकडे लक्ष लावत असताना इथे दोन टप्पे दिसतात. एका बाजूला फितुरी दिसते तर एका बाजूला नेक्स्ट डे किंवा दुसऱ्या दिवशी वलांडण्याची तयारी दिसते. आणि या दोन्ही समयामध्ये आपल्याला यहुदा दिसून येतो. आपण जर योहान शुभवर्तमानामध्ये गेलो आणि तिथे बघितलं आणि त्याच्या 18व्या अध्यायामध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे तर तिथे आपल्याला असं दिसून येतं की हा जो व्यक्ती आहे 12व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतो की मारियाने, जो आजचा इव्हेंट अनेक संदेशामध्ये आपण मारियाचा तेलाभंग देखील बघतो किंवा येशूचा केलेला तेलाभंगाकडे देखील बघतो. जेव्हा ती आपल्याला दिसत आहे की सुगंधी तेलाची जी शिशी आहे ती येशूवर ओतलेली आहे, तेव्हा शिष्य चिडलेले आहे आणि ते म्हणतात की 300 रुपये. आजकाल आपण जर बघितलं तर त्या करन्सीच्या बद्दल जर विचार केला तर कितीतरी लाख रुपयाची तिची जी इन्व्हेस्टमेंट होती ती तिने येशूच्या मस्तकी ओतलेली आहे आणि शिष्य चिडलेले आहे की हा कसला अपव्यय आहे. अनेकदा अनेक लोक देवाची सेवा करत असताना, देवाला गौरव देत असताना अनेकदा अनेक समय पैशाच्याकडे बघतात आणि काही गोष्टी देवाचा गौरव न करता ते पैसे ठेवलेले, पेटीमध्ये ठेवलेले बरे, असा कुठेतरी विचार आपल्या मनामध्ये किंवा अनेक चर्चमध्ये दिसून येतो. पण येशू ख्रिस्ताने त्याचा विरोध केलेला. येशू ख्रिस्ताने म्हटलं की हा पैसा हा आणि हे जे व्यक्ती, ही परिस्थिती सर्व माझ्या नियंत्रणाखाली, परंतु हा जो गौरवाचा समय आहे त्या समयी तुम्ही पैशाकडे बघू नका, तर त्या इव्हेंटकडे बघा, जे इव्हेंटच्या द्वारे ती महान मोठं कार्य करून या पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा सुवार्ता गाजवलेली आहे तिचं नाव नोंद केलं जातं. परंतु
पैशाच्या मागे चालणारा एक शिष्य किंवा इतर शिष्य देखील म्हणतात की हा पैशाचा अवयव आहे. 300 रुपये आपण गरिबांना वाटलं असतं. म्हणजे याच्यावर आम्हाला असं दिसतं की कदाचित त्या काळामध्ये ती जी पेटी होती ज्याच्यामध्ये ते पैसे संग्रहित करत होते, ते पेटीचा उपयोग कदाचित गरिबांसाठी देखील केला जात असेल आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा हे विकलं आणि पैसे ठेवले तर आपण सत्कृत्य करतो. परंतु येशूने त्या सत्कृत्याच्या बद्दल देखील त्यांना इशारा दिलेला. आणि ह्या समय यहूदा इस्करियोत तिथे होता आणि येशू ख्रिस्त त्यांना किंवा ती पवित्र शास्त्राचं ते वचन असं सांगतं की तो चोर होता. त्याच्याकडे एक डबी होती, ट्रेझर साहेब होते ते. आता ते ट्रेझर साहेबाच्याकडे एक डबी होती आणि त्या डबीमध्ये सगळा पैसा ठेवत असताना तो काही पैसा त्याच्यातून काढून घेत असे किंवा चोरून घेत असेल असं वचन लिहिलेलं आहे. यस, त्याला कमिशन देखील म्हणतो आपण की चला बाबा आम्ही काहीतरी डील करतो, आम्हाला काहीतरी कमिशन मिळू द्या. आणि अशा प्रकारचे कमिशन घेणारे देखील शिष्य मंडळांमध्ये किंवा आपल्या चर्चेसमध्ये दिसून येतात. इथे देखील त्याच प्रकारची प्रवृत्ती दिसणारा एक शिष्य तिथे दिसतो. आणि या मधून मला काहीतरी मिळेल. जर 10% कमिशन असतं 300चा तर किती पैसे मिळाले असते त्याला? 30 रुपये. कदाचित त्याचा रेट 10% असेल. सैतान म्हणे कोई बात नाही, इथून मी दुसऱ्याकडून तुला 10% मिळवून देतो. आणि तर 10% त्याने मिळवण्यासाठी कोणाबरोबर हात मिळवणी केलेली आहे? याजक बरोबर, त्या समयाच्या धर्मगुरूबरोबर हात मिळवले केले. नाही चला इथून पैसा नाही मिळाला तर चला दुसरीकडून तरी माझा कमिशन, माझा हप्ता मला मिळेल. ठीक आहे, माझा खिशामध्ये जरा गरमी राहील. हो प्रियानो, अनेकदा आम्ही पैशाच्या आहारी जाऊन, धनाच्या आहारी जाऊन चुकीच्या व्यक्तीच्या साठी आणि देवाच्या कार्यामध्ये अडखळण निर्माण करतो. एका बाजूला आम्ही म्हणतो की देवाचा गौरव नको, दुसऱ्या बाजूला म्हणतो पैसे पण येऊ द्या माझ्याकडे. आणि अशा प्रकारची प्रवृत्ती देवाच्या सेवेसाठी किती घातक आणि धोकादायक आहे ते यहूदाच्या शेवटच्याकडे जेव्हा आपण जातो किंवा त्याच्या मृत्यूच्याकडे जातो तेव्हा आपल्याला दिसून येते की असे लोक जे पैशाच्या नादी लागतात ते खेद आणि स्वतःला भोसकून घेतात असं पवित्र वचन आम्हाला सांग. कारण की त्यांनी पैशाच्या नादी लागून स्वतःचं चरित्र, स्वतःचे व्हॅल्यूज आणि विशेष करून जे पाचरण त्यांना देवापासून ख्रिस्तापासून लाभलेले ते कुठेतरी ते विसरून जातात. त्यांना असं वाटतं की ही संधी आहे, कमवून घ्या. परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, देव आणि देवाचा पैसा हे मनुष्याच्या कमवण्याचं साधन नाही, तर देवाच्या गौरवासाठी दिलेली देवाने एक संधी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा गैरवापर करणं किती घातक आहे हे आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये त्याचा शेवट बघून किंवा येशूने म्हटलेलं जे स्टेटमेंट आहे की तो जन्मलाच नसता तर बरं झालं असतं यावरून कळून येतं. आणि यामुळे आता आपण 3 मुद्दे घेऊन आणि त्यावरून बघणार आहोत की यहूदा हा करत तरी का असं होता, का यहूदा अशा प्रकारे. आपण यहूदाच्या बद्दल पुष्कळ ह्या गोष्टीच करतो, पण त्याच्या पलीकडे देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या लपलेल्या आहेत जे कधी कधी समाजाच्या समोर उघडकीस येत नाही. सगळ्यात पहिले बघितलं तर येशूचे 12 शिष्यांपैकी 11 शिष्य जे होते, येशूचे 12 जे 11 शिष्य होते ते गालिल प्रांत मधून आलेले होते. एकच शिष्य असा होता जो यहुदिया प्रांतातून आला आणि तो होता यहूदा. आता 11ची मेजॉरिटी एका बाजूला होता, हा विचार एकटा एका बाजूने होता. कदाचित ते 11 लोक ज्याला म्हणतात आपल्या मेजॉरिटीच्या जोरावर ह्याला एकटे पाडत असतील किंवा त्याचा स्वभाव देखील एकलकोंडा असा झालेला होता आणि त्यामुळे तो इतर शिष्यांबरोबर मिसळत होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या अर्थी त्याला शिष्य म्हणून निवडलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने तो 11 पैकी असून नसून देखील त्याला एक पद दिलेलं आहे की ठीक आहे बाबा, तू स्वतःला आयसोलेटेड समजू नको, एकटा समजू नको, मी तुझ्यावर देखील कृपा करतो, चल तुला ट्रेझररची पोस्ट मी देतो. आणि त्याचा काय इथे सगळं जे काय त्याची संपत्ती होती किंवा धन होतं ते सांभाळण्याची जबाबदारी दिली. तरी देखील हा जो यहूदा होता तो किंवा यहूदाची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये एक फार महत्वाची गोष्टी असतात की ते कधी देखील मंडळी बरोबर, कधी देखील प्रियजनाबरोबर स्वतःला सहभागी करून घेत नाही. त्यांना असं वाटतं की समाज, लोक माझ्या विरोधात आहे आणि माझ्या बाजूने नाही.
आणि असे एकलकोंडे लोक अनेकदा दुष्ट प्रवृत्तीकडे किंवा चुकीच्या मार्गाकडे प्रवृत्त होतात. आणि प्रियांनो, यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अनेक दिवसामध्ये 40 दिवसामध्ये आपण प्रभूच्या सेवेमध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या. मी तरुण संघाबरोबर देखील गेलो आणि मी त्यांना हेच आवर्जून सांगितलं की 40 दिवसानंतर देखील तुम्ही भेटणं आणि सेवा कार्य थांबवू नका. प्रेज द लॉर्ड. कारण की ज्या समय तुम्ही एकटे पडणार, ज्या समय तुमचा ग्रुप फुटला जाणार, ज्या समय प्रभूमध्ये तुमचं जी बांधिलकी आहे ती कमी पडणार, त्या समय एकट्या व्यक्तीला गाठून सैतान तुमच्यावर हल्ले चढवत असतो. आणि त्यामुळे ते तरुणांसाठी नाही तर आपल्यासाठी देखील महत्वाची की 40 दिवस संपल्यानंतर देखील आपल्याला मंडळी बरोबर, मंडळीच्या सेवा कार्याबद्दल, मंडळीच्या भक्तीमध्ये आपल्याला गुंतवून ठेवण्याची गरज आहे. नाही तर ती पेटी जी आहे ती तुम्हाला आणि मला आकर्षित करत. दुसऱ्या भाषेमध्ये ते धन जे आहे ते तुम्हाला आकर्षित करत आणि कळत ना कळत आपण त्याच्याकडे ओढलं जाऊ आणि ते दुष्कर्म जे त्याच्याकडून घडलेले ते दुष्कर्म आमच्याकडे घडलं. आपल्याकडे आपण म्हणून पाळायचं आम्ही कुठे ट्रेझर, आमच्याकडे कुठे पेटी. एक पेटी आहे ज्याला मोबाईल म्हणतो आपण, आणि त्याच्यामुळे अनेकदा आपण म्हणतो आला वेळ नाही आणि मोबाईल खेळत बसतो. आणि त्या मोबाईलच्या द्वारे जसं या पैशाच्या द्वारे, या पैशाच्या मोहाच्या द्वारे एक जो उत्तम असा सेवक होता तो ट्रॅप झालेला आहे, त्याचप्रमाणे या मोबाईलच्या द्वारे शैतान तुम्हाला आणि मला ट्रॅप करू शकतो. कारण की तुम्ही आणि मी समाजाशी, विशेष करून मंडळीशी स्वतःला वेगळं करून घेतलेलं आहे. आणि अशा समयी तो पैसा ज्या प्रकारे धोकादायक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट धोकादायक जर कोणती गोष्ट असेल तर तो मोबाईल आहे. आणि त्यासाठी त्याच्यात पण पैसे आहे, माहिती आहे ना. आता मला फार वेळ कमी असतो त्यामुळे मी खोलात जात नाही. तिथे देखील ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसून येतं, ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, नेहमी परमेश्वराचं वचन आणि एक की एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप आहे ना. जेव्हा तुम्ही रिकामा असतात तेव्हा सैतान तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये कार्य करत असतो, तो तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो. हा देखील या 11 पैकी 11 मध्ये सहभागी कधी झाला नाही, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चक्र चालू होते आणि त्या विचार चक्रामुळे त्याने त्या 11 कडे बघितलं नाही, तर तो पैसा आणि येशूच्याकडे त्याचं लक्ष होतं. का होतं ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवणं अनेकदा गरजे. अनेकदा आपण टेररिस्ट किंवा अनेक लोक जे आहे समाजविघातक लोक ज्याला म्हणतो त्यांच्याकडे बघतो आणि पोलीस एक सुंदर त्याला एक शब्द स्लीपर सेल म्हणतात. स्लीपर सेलचा अर्थ आहे ते काम आतल्या आत करत राहतात, परंतु लोकांना कळतच नाही. ते रात्री काम करतात, दिवसा झोपलेले असतात, जगाचा त्यांचा कुठे संबंध नसतात. अनेकदा जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात, असे लोक धरले जातात. शेजाऱ्यांना विचारलं असतं म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही, हा व्यक्ती कधी यायचा कधी जायचा, परंतु काय करायचं आम्हाला कळालं नाही. पण धरल्यानंतर कळतं की तो टेररिस्ट होता. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. तुम्हाला आणि मला एकटं पाडण्याचा सैतान प्रयत्न करत असतो. एकटं राहणं, तुम्हाला वाटतं अरे मी कम्फर्टेबल आहे, मला काही इश्यू नाही, मी एकटाच राहू शकतो, मला ह्याची गरज नाही, मला त्याची गरज नाही. परंतु लक्षात ठेवा, येशूला तुमची गरज आहे. येशूला तुमची गरज आहे. तुम्ही आज जरी म्हणत असला की मला येशूची गरज नाही, मला याची गरज नाही, त्याची गरज नाही, परंतु येशूने तुम्हाला एक विश्वासाला ख्रिस्ती म्हणून यासाठी निवडलेलं आहे की तुम्ही येशूसाठी प्रामाणिकपणे कार्य करा. आणि त्यामध्ये जर ह्याला ट्रेझरर म्हणून जबाबदारी दिली तर ह्याला तर आणखीनच प्रामाणिकता दाखवायची गरज होती. परंतु तो कुठेतरी चुकलेला आहे. त्याच्या धनाने आणि त्याच्या एकलकोंड्या ज्या वृत्तीने त्याचा घात केलेला. हो प्रिया, ज्याला जितकी मोठी जबाबदारी दिली जाईल, मी रिपीट करतो, या पुलपीठवर उभा राहून ज्याला जितकी मोठी जबाबदारी दिली जाते त्याच्याकडून तेवढाच मोठा हिशोब देखील घेतला जाणार आहे. ज्याला जेवढी मोठी प्रभूने जबाबदारी दिली, जेवढं मोठं चर्च दिलं, जेवढे मोठे घर दिलं, जेवढं मोठं प्रियजन दिलं, जेवढं मोठे आपण म्हणूया की कॉंग्रिगेशन दिलं, तेवढाच मोठा हिशोब देव तुमच्या आणि माझ्याकडून घेणार आहे. त्यासमोर तुम्ही नाही मी आपला मे भरा केलं नाही, तसं नाही चालणार. तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्हाला देवाचं कार्य करावंच लागणार आहे. आणि जर करत नाही, सैतान आपलं कार्य कर.
देवाला तुम्ही स्टॉप करता, सैतान तर तयारच आहे राव बसलेला दाराशी. वचन असं सांगतं की येशूने त्याच्या मुखामध्ये घास घातला आणि तो बाहेर गेला आणि बाहेर अंधार होता. येस, अंधाराचं जग तुमचं आणि माझं वाट बघतो. आज ह्या एकट्या व्यक्तीने, ज्याने स्वतःला आपल्याला एकटं समजून घेतलं, ज्याला वाटलं की हे 11 लोक आणि या गालिली प्रांतातले हे सर्व लोक मला यहुदी म्हणून एक वेगळ्या प्रकारचं कार्य करायचं आहे, काहीतरी मी वेगळं काम करून दाखवणार आहे, मी माझ्या यहुदी लोकांसाठी काहीतरी वेगळं काम करण्यासाठी निवडलंय. परंतु हे कार्य करत असताना त्यांनी जो मार्ग निवडलेला तो मार्ग चुकीचा मार्ग होता. तो देवाला आणि विशेष करून येशूला मान्य असा मार्ग नव्हता आणि त्यामुळे त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला होता. वचन येणे प्रकारे सांगतं की त्याच्याकडे एक डबी होती आणि त्या डबीमध्ये तो गपचूप पैसे काढून घेत असे. अनेकदा हा प्रश्न पडतो, काय येशूला माहित नव्हतं का? आता त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू जर त्या स्त्रीकडे म्हणतो की हिने माझ्या उत्तर कार्यासाठी एक अनमोल असं गोष्ट करून ठेवलेली आहे, जेव्हा जेव्हा सुवार्ता गाजवला जाईल तेव्हा तेव्हा हिची आठवण करू. येशूला एवढं माहित होतं की ह्याला माहित नव्हतं का? हातातून काढताना तर येशूने असा पकडला नाही, त्याचा रेड हँड का नाही पकडलं? येस, संधी देतो देव. आदम आणि हवा देखील शैतानाच्या जवळ गेले. काय सीसीटीव्ही बंद होते का त्यावेळेस? देवाचे सीसीटीव्ही बंद होते? नाही, देव बघत होता काय चाललेलं आहे. पेत्र देखील मोठे मोठे दावे करत होता की सगळे लोक जरी फितूर झाले तरी मी मेले तुझ्यासाठी. परंतु नाही, येशू ख्रिस्ताने म्हटलं तू मोठे मोठे पॉलिटिकल जे इथे घोषणा करतो आहे, परंतु मला माहिती आहे की जेव्हा कोंबडा 3 वेळेस आरवल तेव्हा तू माझा नाकार करणार आहे. देवाला तुमच्या आणि माझ्या भूतकालाची देखील माहित आहे, वर्तमानामध्ये तुम्ही काय करत हे देखील माहित आहे, परंतु भविष्य काळामध्ये तुम्ही सुधरावं, तुमच्यामध्ये चेंज यावं, तुमच्यामध्ये बदल यावा, यासाठी तो तुम्हाला आणि मला संधी देत राहतो. प्रेज द लॉर्ड. भूतकाळामध्ये जे घडलं ते तुम्ही आणि मी बदलू शकत नाही. वर्तमान काळामध्ये तुम्ही कार्य करत असताना देवाला माहित आहे की एक पवित्र आत्मा आहे जो तुमच्या आणि माझ्यामध्ये राखलाय. तो तुमच्या डोक्याला, तुमच्या निश्चितच कॉन्शियसला टोचणी देतात. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी त्याचं ऐकत नाही, त्याच्यापेक्षा धन आणि पैशाला आणि पद आणि निश्चितच जगिक गोष्टीला महत्व देतो, पवित्र आत्मा थंड होतो. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तो माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असा सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. आज प्रियांनो, आदम आणि हवा बरोबर असो, यहुदा बरोबर असो, पेत्रा बरोबर तो पवित्र आत्मा होता. परंतु त्यांनी पैशासाठी, पदासाठी, नावासाठी येशूचा, पित्याचा अवहेर केलेला आहे. सैतानाला संधी मिळालेली आहे आणि सैतानाला जे हवं आहे ते त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. उद्या जेव्हा आपण प्रभू भजनाच्या मेजापाशी येत असताना, प्रियांनो, परत एक बार मी आपल्या सर्वांना सांगत आहे की ही प्रभू भजनाची विधी अतिशय महत्वाची विधी आहे, कारण की याची स्थापना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि तो गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थनेच्या नंतर त्यांच्या समोर उभा, असंच आला आणि डायरेक्ट विधी सुरू केली नाही. तेव्हा तो प्रार्थना करत होता. त्याच्या मागे जे शिष्य होते ते झोपी गेलेले होते. शिष्य झोपी गेलेले होते. हो प्रियानं, किती दिवस आम्ही झोपा काढणार आहे? तो समय, ती घटका जवळ आलेली आहे. येशू म्हणतो काही समयाच्या नंतर, काही तासाच्या नंतर मी त्या मेजपाशी जात असताना एक तुमच्यासाठी स्मृती उभा करणार आहे, एक घटना मी उभा करणार आहे, एक इव्हेंट मी उभा करणार आहे, ज्याच्याद्वारे माझं मोडलेलं शरीर आणलेलं सांडलेलं रक्ताच्या बद्दल तुम्ही सर्वदा मी येऊपर्यंत आठवण करणार आहे. परंतु शिष्यांना त्याचं गांभीर्य नव्हतं. आणि त्यामुळे ते नैसर्गिकरित्या उशिरापर्यंत जागण्यासाठी तयार नव्हते. आम्ही म्हणतो काय, किती प्रार्थना करायची, किती उपवास करायचा, आमचं शरीर साथ नाही देतो. प्रियांनो, यस, शरीर साथ देत नाही. 40 दिवस देखील संपलेल्या. आपले उपवास जेव्हा बंद पडणारे, आपण थंड पडता कामा नाही. जेव्हा आम्ही काही खात नव्हतो तेव्हा आपण एनर्जेटिक होतो. प्रेज द लॉर्ड. आणि आता खायला लागलो तर आपण थंड का पडतो? पोटात भर पडल्याबरोबर आम्ही सुस्त का होतो? आम्हाला झोपी का लागतात याचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त म्हणतो, उठा,
वेळ जवळ आलेली आहे, झोपू नका. कारण की एक शिष्य जो आहे त्यांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे, जो शत्रूंपासून आणि सैतानापासून होता. आणि त्यामुळे घडलं काय, तर तो मला धरणारा असा झालेला आहे. तेच येशू ख्रिस्ताला कोणी ना कोणी ते धरून देणारच होतं. यहुदा नसता तर आणखीन कोणीतरी धरून देणार असता. परंतु त्याला वाईट याचं वाटत होतं की माझ्या बरोबर एवढ्या चांगल्या पदावर होता, त्यांनी मला धरून द्यावं, त्यांनी माझ्या बरोबर अशा प्रकारे फितुरी करावी, हे त्याला खूप दुःखवणारा असो. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील अनेकदा आपले प्रियजन, आपले जवळचे लोक फितुरी करतात, धोका देतात, फसवणूक करतात, आमचे इमोशन्स बरोबर खेळतात. आणि आम्हाला अनेकदा हे वाटतं की काय फायदा, आम्ही यांच्यासाठी हे केलं, आम्ही त्याच्यासाठी केलंय, ते त्याच्यासाठी केलेले. प्रियांनो, लक्षात ठेवा, चांगलं काम करणं सोडू नका. चांगलं काम, आशीर्वादित काम हे देवापासून असतं आणि फितुरी हे सैतानापासून असते. तो व्यक्ती जरी त्याच्या हिशोबाने किंवा सैतानाच्या हिशोबाने आज तुमच्या बरोबर वागत असेल, परंतु तुम्ही जर देवाचे आहात तर तुम्ही देवाच्याच मागे चला, देवाच्या आज्ञाचं पालन करा. देव त्याला धडा देईल. किंवा वधस्तंभावर येशू ख्रिस्ताचे जे शब्द, जे तुमचे पण शब्द असू शकतात की हे पित्यांना क्षमा कर, हे काय करत यांना कळत नाही, ते त्यांना देखील बदलेल. परंतु प्रियांनो, त्याच्या नादी लागून आपल्याला दुखवणं, त्याच्या नादी लागून आपल्याला जी मिनिस्ट्री मिळी ती संपवणं कधी देखील धोकादायक आहे. हे सैतानाला हवं होतं. येशूला निराश करायचं की अरे मेरे आदमी ने मेरे को धोखा दे दिया, आता काय मिनिस्ट्रीचा काय फायदा, मी माझ्या व्यक्तीला सुधरू शकलो नाही तर जगाला काय सुधारणार. नाही, सैतान त्याचं काम करत आहे, आम्हाला आमचं काम करायचं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, प्रभू भोजनाच्या मेजापाशी येत असताना लक्षात ठेवा, तर देवाने तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे, तर आपण त्या गोष्टीबद्दल विचार करूया. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे, आणि त्याकडे जर आपल्याला, तर तो एक पॉलिटिकल पार्टीचा लीडर असा होता. आणि त्या पॉलिटिकल पार्टीचं नाव हेरोदिया राजकीय संघटना. आता सध्या सगळीकडे पॉलिटिकल पार्टी चालू आहे. तो देखील एक लिडरशिप मधून आलेला होता, एक पॉलिटिकल लीडर होता. आणि तो पॉलिटिकल लीडर असल्या कारणाने त्याची ही जी आपण म्हणूया पार्टी होती, ती हिंसकरित्या रोमन सत्ताशी लढून परत एक वार रोमन सत्ता घालवून ते इस्रायली लोकांची किंवा यहुदी लोकांचा राजा बनवू इच्छित होते. आणि यासाठी त्या पार्टीमधून हा इकडे आलेला होता. त्यांनी बघितलं की आपल्या या हिंसक लढ्यामुळे आपण रोमन लोकांना घालवू शकत नाही, तर आता आपण हा जो एक लीडर दिसत आहे, ज्याच्या मागे आज हजारो आणि लाखो लोक चालले, या पार्टीमध्ये जर मी घुसलो तर कदाचित काहीतरी मी साध्य करू शकतो, काहीतरी मला देखील साध्य करता येईल. आणि त्यामुळे तो हिंसक कडून अहिंसक पार्टीमध्ये घुसला. आणि ती पार्टी होती येशू ख्रिस्ताची. ती काही सत्ता पालट करण्यासाठी निश्चितच आली नाही. तो राजाओं का राजा आहे, प्रभुओं का प्रभू आहे. आपण होसांना होसांना प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादीच असो. निश्चितच तो राजा आहे, निश्चितच दाविदाच्या सिंहासनावर बसण्यासाठी योग्य तोच आहे, कारण की दावीद देखील त्याची निर्मिती आहे. परंतु येशू ख्रिस्ताने वारंवार सांगितलं की ही जी जगिक खुर्ची आहे, ही जे जगिक सिंहासन आहे, त्यासाठी मी आलो नाही, तर जे जगामध्ये लोक आहे त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर मला विराज बनवायचं. प्रेज द लॉर्ड. मी इथे लोकांना जे माझ्या मागे चाललेले आहे, आज लाखो लोक होसन्नासह माझ्या मागे चाललेले आहे, त्याच्याद्वारे मी एक दंगल घडू शकतो, एक प्रेशर टाकू शकतो त्या लोकांना. निश्चितच अशा प्रकारे हिंसक रित्या किंवा हिंसेसाठी प्रवृत्त करून मी ते खुर्ची हेरोदाची पालट. परंतु आणि त्या लोकांच्याकडे बघून यहुदाला खूप आनंद झाला. अरे वा वा, ह्या समयाचीच मी वाट बघत होतो की हा जो लीडर आहे, ज्याला मी निवडलेलं आहे किंवा त्याच्या मागे मी चाललोय, त्याच्या मागे आता लाखो लोक चाललेले. आणि त्या गाढवीवर बसून तो चाललेला आहे. गाढवी म्हणजे निश्चितच ओळख होती की राजा महाराजा त्यावर बसून त्यांचा अभिषेक केला जात आहे. सगळं काही नियमशास्त्रानुसार घडत होतं. परंतु पुढे गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिथून उतरल्यानंतर लगेच
तो या राष्ट्राकडे किंवा या मुक्तीकडे न जाता तो मंदिराच्या स्वच्छतेकडे निघून जातो, असं त्याला आश्चर्य. अरे बापरे, त्याला निराशा होते की इतकी चांगली संधी आली होती, लाखो लोक यांचा सपोर्ट त्याला प्राप्त झाला होता, आणि या लाखो लोकांच्या सपोर्टने जर ह्यानी प्रयत्न केला असता तर निश्चितच रोमन सत्ता घालवली जाऊ शकली असती. परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याची अपेक्षा भंग झालेली. हो प्रियांनो, अनेकदा पैशाच्या द्वारे, अनेकदा लोकांच्या द्वारे आम्हाला वाटतं की आम्ही मोठं नेतृत्व करत आहोत किंवा काहीतरी महान मोठं कार्य करून जाणार. हो प्रिया, पब्लिसिटीसाठी किंवा पैशासाठी, पदासाठी तुम्हाला प्रभूने निवडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूने तुम्हाला त्याच्या गौरवासाठी निवडलेलं आहे, त्याच्यासाठी निवडलंय. त्यासाठी लोक काय करतात, मेजॉरिटी कोणाच्याकडे, लोकांची प्रवृत्ती काय, जगामध्ये कोणत्या हालचालीच आहे, त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपली पार्टी बदलू नका. यस, तुम्हाला राजाच्याच मागे चालायचंय, परंतु तो राजा जो दिल्लीवर काबीज होतो तो राजा नाही, आपला राजा सियोन देश आणि पांढऱ्या सिंहासनावर बसणारा राजा प्रभू येशू, तो राजा. त्याला तुम्हाला आणि मला बसवायची गरज नाही, तो ऑलरेडी राजा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला काय तुम्ही मी राजा बनवणार आहात का? नाही. त्याच्यासाठी तो ऑलरेडी राजा आहे, राजाओं का राजा आहे, प्रभुओं का प्रभू आहे, तो आहे ऑलरेडी. तुम्ही आणि मी, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये, मनुष्यामध्ये काय कर्तृत्व आहे की तुम्ही त्याला राजा बनवलं. परंतु प्रियांनो, आम्हाला कुठेतरी वाटतं की आमच्यासाठी राजा हा जगातला राजा पाहिजे. कदाचित अमेरिकेमध्ये असेल, तो सुपर पॉवर असेल, तो असा राजा आम्हाला पाहिजे. तो राजा काय कोणी बघितला आहे की नाही काय पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जगिक राज्य, जगिक सत्ता, जगिक पैसा, जगिक वैभवाच्या मागे जातो. परंतु येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी प्रार्थना करत असताना म्हणतो की झाल्यास हा प्याला माझपासून टळून जाऊ दे, परंतु माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होते. कारण की जो वैभव तुम्हाला देणार होता, त्या वैभवाकडे जाण्याची माझी वेळ आलेली. कोणता वैभव होता, कोणत्या सिंहासनावर येशू ख्रिस्त जाणार होता? हो प्रियांनो, ते सिंहासन म्हणजे तो वधस्तंभ होय. तो वधस्तंभ होय. तिथे जाण्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राची निवड केलेली होती, आणि ही बाब यहूदाला कुठेतरी आवडणारी नव्हती. अरे इतना सब कुछ मिलते मिलते हाथ में आने के बाद तू काय वधस्तंभाकडे चाललेला पापी म्हणून तिथे खेळला जाणार आहे. चला तू स्वतःच काय कर, पण आम्ही 3.5 वर्ष तुझ्यावर फिरलो ना बाबा, घरोघरी काम करत फिरलो यांनी, आता आम्हाला पोस्ट मिळायची वेळ आहे, तर आमची पोस्ट गेली. एका बाजूला योहान म्हणतो, एका बाजूला त्याचा भाऊ याकूब म्हणतो आम्हाला उजवीकडची डावीकडची पोस्ट दे, हाय म्हणतो मला ट्रेझरर म्हणून पोस्ट दे. सगळे शिष्य आपले पोस्टच मिळवण्याच्या मागे लागलेले, पदच मिळवायच्या मागे लागले. पण येशू ख्रिस्त म्हणतो अरे ते सिंहासन आणि ते राज्य आहे कोणतं हे तरी ओळखा तुम्ही. या जगामध्ये राहत असताना ख्रिस्ती लोकांना अनेकदा हिणवलं जातं की तुम्ही काय, तुम्हाला काही नेता पद नाही, तुम्हाला काही पोस्ट नाही, तुम्हाला काही पद नाही. प्रियांनो, निश्चितच लक्षात ठेवा, तुमचं आणि माझं पद देवाने स्वर्गामध्ये नियोजित ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला. तो म्हणतो की मी जातो खरा, परंतु मी परत येईन. केव्हा परत येईन? जेव्हा मी तुमच्यासाठी ते घर तयार, मी परत येईन, तुम्हाला आपल्याबरोबर घेऊन जाईन आहे. तुमच्यासाठी पोस्ट, तुमच्यासाठी वैभव, तुमच्यासाठी पद, तुमच्यासाठी गौरव तयार करण्यासाठी येशू ऑलरेडी कार्य करत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला संघर्ष करण्याची गरज नाही, त्याच्यासाठी विश्वासाने येशूच्या मागे चालण्याची गरज आहे. परंतु आपल्याला असं दिसून येतं, यहूदा जो होता त्याला वाटत होतं की नाही, मला जास्त कळतं, या येशूने जर माझा सल्ला घेतला असता तर आज आपल्याला सत्ता पालट करून निश्चितच हा जो संडे होता, ज्याला आपण पाम संडे म्हणतो, त्या दिवशी यहुदी सत्ता आली असती. परंतु तसं घडलं नाही. मग त्याने दुसरा प्लॅन बी कडे गेला. प्लॅन ए अपयशी झाला, मग प्लॅन बी कडे गेला, आणि प्लॅन बी हा होता की तो याजकाकडे गेलेला आहे आणि परुषींच्याकडे गेले, म्हणा की चला आता तुम्हाला येशू पाहिजे ना, मी देतो तुम्हाला येशू. त्याच्या मागे लाखो लोक आहेत, तुम्ही त्याला धरू शकत नाही, परंतु मी त्याला बरोबर तुम्हाला धरून देतो. काय देणार तुम्ही मला, काय देणार तुम्ही मला? आणि त्यांनी 30 चांदीचे रुपये तोलून त्याला दिलेले आहे. 30च का दिले हा अनेकदा प्रश्न पडतो आपल्याला, है ना. 30च का दिलेले आहे? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जसं 300चं कमी 10% त्याला मिळालेलं होतं, परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे
किंवा नियमशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जर एखाद्या मालकाचा बैल दुसऱ्या मालकाच्या व्यक्तीला किंवा दासाला जर शिंगाने मारून त्याला जीव घेतो, त्याचा जीव घेतो, रिपीट करत आहे की एक मालकाचा बैल दुसऱ्या मालकाच्या दासाला शिंगाने ओढून त्याचा जर जीव घेतो, तर ज्यांनी त्याला मारलेला आहे त्या दासाला त्या बैलाच्या मालकाने 30 रुपये देऊन त्याची सुटका करावी, त्याची सुटका करावी किंवा तो दुन्यापासून त्याला मुक्तता द्यावी. यस प्रियांनो, येशू तुमच्या आणि माझ्यासाठी लीन आणि नम्र होऊन झालेला आहे. तुमची आणि माझी सुटका करण्यासाठी तो अशा प्रकारे लीन आणि नम्र झालेला आहे की त्याचं मोल 30 रुपये ठरलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला जे आम्ही दासत्वात होतो त्याची सुटका मिळण्यासाठी ते 30 रुपये जे नियमशास्त्रात ठरलेले होते ते 30 रुपये आता पिक्चर मध्ये किंवा या सर्व गोष्टीमध्ये दिसू लागले. आणि त्यामुळे 30 रुपये घेतल्यानंतर त्याला हा विचार आला की ठीक आहे, प्लॅन बी मध्ये माझा प्लॅनिंग असा आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताला धरून देते, येशू ख्रिस्त निश्चितच काय होता त्याला माहित होतं. आंधळ्यांना दृष्टी देणार, लंगड्यांना चालू देणारा, पंगु लोकांना तो बरा करणारा, इतकंच नव्हे तर सैतानाला घालवणारा, मेलेल्याला जीवन देणारा, निसर्गावर नियंत्रण ठेवणारा. तर हा जेव्हा धरला जाईल, जरी आम्ही रिकामे आहो परंतु तो स्वर्गातून सैन्य बोलून क्षणात ह्यांना संपल आणि आपल्याला परत एकदा जो दुसरा मार्ग आहे प्लॅन बी आहे तिथून हे पद मिळू शकतं. आणि ते घडलं देखील. आपल्याला दिसतं की जेव्हा त्याला धरण्यात आलं पेत्राने लगेच तलवार काढली. म्हणजे येशू ख्रिस्ताने म्हटलं तलवार पण ठेवा तुमच्याकडे. आता तो विषय नाही एवढा वेळ, परंतु आपल्याला ही गोष्ट दिसते. पण येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, जो तलवारीने लढतो तो तलवारीनेच मरेल. माझ्या पित्याच्याकडे मी आताच प्रार्थना केली तर 12 सैन्य तो पाठवून क्षणात त्यांना संपवू शकतो. पवित्र शास्त्रात आपण वाचूया 12 सैन्य पाठवून समाप्त करू शकतो. शिष्य किती होते? 11. एक तर पितूर झालेला होता आणि येशू 11 + 1 12 होते. प्रत्येकासाठी एक एक सैन्य पाठवून क्षणात आमची सुटका काय या लोकांना तो घालवू शकतो. परंतु माझं हे राज्य नाही, माझं हे राज्य नाही. त्यामुळे मी सैन्यांच्या द्वारे नव्हे तर मी माझ्या बलिदानाच्या द्वारे लोकांना जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो आपल्याला दिसतं प्लॅन बी देखील त्याचा असफल झालेला आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःहून त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही कोणाला शोधत आहात, तुम्ही कोणाला शोधत आहात. ते म्हणाले प्रभू येशू. आणि हे बोलताच ते खाली पडलेले. वचन वाचा तुम्ही घरी जाऊन. ते खाली पडलेले, येशूचं नाव घेताच ते खाली पडलेले. बघा एवढं सामर्थ्य त्या समय होतं येशू मध्ये, गेत्सेमने बागेमध्ये, की त्याचं नाव ऐकताच येशू म्हणे तो मी आहे. आणि ते खाली पडले. आणि अशा समय येशू ख्रिस्ताला त्यांना पाडण्यासाठी काही फार परिश्रम करण्याची गरज नव्हती हरवण्यासाठी. परंतु येशू म्हणतो हा मी आहे. मी चोर लुटारू सारखे मला धरायला काय येतात, मी ते नेहमी तुमच्यामध्ये होतो, कधी देखील धरू शकला, चला मी तयार आहे. आणि अशा प्रकारे याला आत्मसमर्पण नाही म्हणणार, परंतु देवाच्या योजनेसाठी त्यांनी स्वतःचं समर्पण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे प्लॅन बी देखील फ्लॉप केलेला आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःला बचावण्याचा, स्वतः लढून सुटका करण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांनी त्या सैनिकांच्या हाती आणि शास्त्री आणि परुषांच्या हाती स्वतःला देऊ केलेला आहे. यासाठी की जो खटला येणाऱ्या दिवसामध्ये चालवणार आहे त्या खटल्याला मी समोरे जाईल. आणि देवाची परमेश्वराची योजना आहे की मला धरण्याच्यामुळे, मला विधण्याच्यामुळे, मला
देण्याच्यामुळे अगणित लोकांची पापापासून यस येशू ख्रिस्त स्वतःला स्तंभावर यासाठी मी जे पाप अधर्मामध्ये खिळलेले आहोत त्यांची सुटका व्हावी. आज यहुदात एक राष्ट्र आणि त्याचा ख्रिस्ताचं नाव आलं. जर आपण 100च्या झेंड्यावर प्रभू त्याने तलवार काढ कोणाशी लढला काय आहे येणार दिवसामध्ये जग ओळखे समय तसं हा नीती ह्याच्यात नव्हतं. शैतान तू पाडण्यासाठी पापात घेरचं लालूच दाखवतो आहात आम्ही तर एक थोडी नाही शिष्य आणि जेव्हा करतो नाही करून सगळीकडे पैसे तिकडून पार्टी बदलली ते जगा तुम्ही शिष्याला लोक वाट बघत आहे. तुमचं तानाची आणि मी तुमच्या जेव्हा यश म्हणतो मी ह्याला पद दिलं ह्याला माझ्या बरोबर ठेवलं ह्याच्या बरोबर मी सहभागिता घेतली पण भोजनाच्या विधीमध्ये तो नेहमी सहभागी होता आणि माझ्या स्मरणार्थ जेव्हा मी त्याच्या मुखामध्ये भाकर घालायची वेळ झाली तेव्हा तो बाहेर निघून गेला. तो बाहेर निघून गेलेला आहे. हो प्रियांनो, आज अनेक जण मंदिरातून बाहेर पडल्यानंतर परत 40 दिवसानंतर मंदिरात येणार नाही. मी परत एक आपल्याला रिपीट तिथेच याच मुद्द्यावरच आहे की 40 दिवसानंतर सेवेच्या समाप्तीच्या नंतर अनेक जण आहे जे यहुदा आणि त्या प्रभू भोजनाचा घास घेतल्यानंतर गुड फ्रायडे आणि ईस्टर केल्यानंतर जे जातील ते परत पुढच्या वर्षी येतील. परंतु लक्षात ठेव पुढचं वर्ष तुमच्या आणि माझ्या जीवनात येतं किंवा नाही हे तुम्हाला आणि मला माहित नाही. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझी प्रजा आहात, तुम्हावर मी प्रेम करतो, तुमच्यापैकी कोणाचाही नाश व्हावा, कोणी देखील मागे जावं ही माझी इच्छा नाही. आणि यामुळे प्रियांनो आजच्या दिनी यहुदाने आपलं प्लॅनिंग ए प्लॅन बी दोन्ही करायचा प्रयत्न केला. प्रयत्न हाच होता की मला यहुदाचा राष्ट्र मिळावं. कदाचित आपलं प्लॅन चांगला असत, कदाचित आपल्या ख्रिश्चन लोकांना काहीतरी पद मिळावं, कदाचित आपल्या लोकांना काहीतरी मान सन्मान मिळावा. परंतु लक्षात ठेवा ही देवाची योजना आहे किंवा नाही हे तपासून पहा. पैसा कमवणं आणि पद मिळवणं ही देवाची योजना कधीच असू शकत नाही. देवाची योजना ही आहे की तुमच्याद्वारे तुम्ही जिंकले जावे. प्रेज द लॉर्ड. कारण की पैसा देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, जगामध्ये पद देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नाही. तर येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या तारणासाठी आणि तुम्हाला आणि मला जे तारण प्राप्त झाले ते तारणाऱ्या व्यक्तीच्या द्वारे अनेकांना तारण विधित करण्यासाठी झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते तुम्हाला आणि मला आज लाभलेलं आहे तर मला सांगू दे प्रियांनो, ते सहजासहजी शास्त्री परुषीच्या हाती पैशाच्या मोबदल्यात, पदाच्या मोबदल्यात जाऊ देऊ नका. कारण की येशू तुमच्यावर प्रीती करतो. त्या यरुशलेमकडे जेव्हा तो बघतो तेव्हा म्हणतो यरुशलेमा, संदेश त्यांचा घात करणारा यरुशलेमा, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते तशी माझी पण इच्छा होती की तुम्ही माझ्या पंखाखाली, परंतु तुमची इच्छा नव्हती. आज हे पंख, हे कोंबडीचं पंख, हे क्राइस्ट चर्च, देवाचे सानिध्य, सेवाची समक्षता घेऊन जर देव तुम्हाला आणि मला सुरक्षित पंखाखाली घ्यायला तयार आहे तर का आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करतो? यहुदा बाहेर पडला, बाहेर अंधार होता असं लिहिलेलं. कारण की जग बाहेर अंधकाराचं आहे, प्रकाश येशूकडे आहे आणि तो प्रकाशातच तुम्ही चालावं. कारण की तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा, नाशासाठी अंधकाराची प्रजा म्हणून निर्मिती. परंतु वचन योहान मध्ये पहिल्याच अध्याय सांगतं की ते अंधकाराचे लोक होते आणि त्यांनी अंधकाराची निवड केली. जरी प्रकाशात काही समय ते चालले तर शेवटी अंधाराने त्याला गिळंकृत केलेला आहे. आज जर अंधकार तुम्हाला आणि मला गिळंकृत करत आहे तर उद्याच्या दिवशी जेव्हा आपण मेजाच्या पाशी येणार आहोत, जेव्हा प्रभूच्या मेजाच्या पाशी आपण येणार आहोत, त्याचं मोडलेलं शरीर, सांडलेलं रक्ताची आठवण करणार आहोत. प्रभूला परत एक कार म्हणू, यस अनेकदा मी देखील चुकलो, अनेकदा मी देखील दूर केलं, तुला न आवडणाऱ्या गोष्टी देवा मी केलेल्या आहे. आज मी परत तुझ्या जवळ येतो. मला यहुदासारखं माझा आत्मा आणि माझा शरीराचा घात करून घ्यायचा नाही, तर मला तुझ्या बरोबर जीवन आणि युगानुयुगाचं जीवन जगायचं. देवा मला तू नव्याने पाश्रित कर. देवा या 40 दिवसाच्या नंतर परत एक वार मला नवीन मिनिस्ट्री, नवीन सेवा, नवीन कार्य दाखव. यस जरी मी एकटा आहे, कदाचित 11 लोक किंवा घरच्या लोकांनी मला एकटं पाडलेलं आहे, कदाचित मित्रमंडळीने मला एकटं पाडलेलं आहे,
परंतु मी एकटा नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे. आणि त्यामुळे मी घाबरणार नाही, भिणार नाही, मी त्याच्या मागे चालणार. आणि जर तुम्ही तसं म्हणत देवाच्या चरणी जाणार, तर मला सांगू द्या, उद्याच्या दिवशी जेव्हा आपण आठवण करणार आहोत मेजापाशी, देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. जे 11 शिष्य बचावलेले होते, एकच शिष्य गेलेला वाया, मत्थिया त्याच्या जागेवर आला, परत शिष्य 12 झाले. परंतु जेव्हा ते उठले, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, त्यांनी जगामध्ये उलथा पालत करून टाकली. प्रेज द लॉर्ड. कदाचित हा वाचला असला तर तो देखील उलथा पालत करणाऱ्यापैकी एक असता, परंतु तो ही संधी गमवणारा ठरलेला आहे. आज तुम्ही गमवणारे आहे की मिळवणारे आहे ह्याच्याबद्दल विचार करतो. त्यांनी पैसा, धन, अनेक गोष्टी मिळवण्याच्या मागे गेला, परंतु आत्मा गमवला. आज तुम्ही येशूला जर मिळवलं तर जग मिळवलं आहे. जर तुम्ही सर्व काही मिळवलं आणि आत्मा जर गमवला तर त्याचा काय लाभ, असा येशू जर तुम्हाला आणि मला शिकवत आहे, तर आपण त्या समयाचा लाभ घेऊया. प्रभू तुम्हाला विपुल आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. thank you